मोहिनीचं लग्न थाटामाटात झालं होतं. आई वडिलांनी आपल्या लेकरासाठी काहीच कमी ठेवलं नव्हतं. नवीन घर, नवीन नाती आणि नवीन स्वप्न घेऊन ती सासरी गेली होती. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. सगळे तिच्याशी प्रेमाने बोलायचे. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला टोमणे मारले जाऊ लागले. तुझ्या माहेरातून काय आणलंय, तुला काहीच येत नाही, अशा शब्दांनी तिचं मन रोज तुटत होतं. मोहिनी स्वांत स्वभावाची होती. तिने खूप सहन केलं. तिला वाटलं वेळ बदलली की सगळं ठीक होईल. पण उलट तिच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास वाढत गेला. एक दिवस परिस्थिती इतकी वाईट झाली की तिने स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. घटस्फोट. घटस्फोटाच्या कागदपत्रावर शेवटी सही करताना तिचे हात थरथरत होते. डोळ्यात पाणी होतं. लग्नाची स्वप्न तुटल्याची वेदना तिच्या मनात होती. ती शांतपणे माहेरी परत आली. आईने दरवाजा उघडला. मोहिनीला पाहताच आईने काहीही न विचारता तिला मिठी मारली. त्या मिठीत प्रश्न नव्हते, फक्त प्रेम होतं. वडीलही शांतपणे तिच्या जवळ बसले आणि म्हणाले, बाळा, घर तुझं आधीही होतं आणि आजही आहे. हे शब्द ऐकताच मोहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला जाणवलं माहेर कधीच परकं नसतं. काही दिवस ती खूप शांत राहिली. स्वतःला दोष देत होती. समाज काय बोलेल याची भीती तिला वाटत होती. पण आई रोज तिला समजवायची, अपयश म्हणजे आयुष्य संपलं नाही, नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. हळूहळू मोहिनी स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. तिने जुनी आवड पुन्हा सुरू केली. शिवणकाम आणि डिझाईन. लहान कामातून सुरुवात झाली. लोकांना तिचं काम आवडू लागलं. ऑर्डर वाढल्या. काही महिन्यातच तिचा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू झाला. एके दिवशी तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिला आता तुटलेली मुलगी नव्हती, तर ती स्वतःच्या पायावर उभी असलेली मजबूत स्त्री होती. त्या दिवशी तिला एक गोष्ट समजली. लग्न तुटलं म्हणजे आयुष्य तुटत नाही. माहेर हे मुलीचं कायमचं सुरक्षित ठिकाण असतं आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर नवीन आयुष्य नक्की सुरू होतं. मोहिनीने हसत आई वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाली, माझी खरी ताकद तुम्ही आहात. आई म्हणाली, मुलगी कितीही मोठी झाली तरी माहेर तिचं घर असतं. या कथेतून आपल्याला असं शिकायला मिळतं की स्वतःचा सन्मान सर्वात महत्वाचा असतो. अपयश म्हणजे शेवट नाही, तर नवीन सुरुवात असते. माहेर मुलीसाठी नेहमी उघडं असतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.